श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करते. आज आपण काकडीची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तुम्ही काकडीचा पराठा, काकडीचे थालीपीठ किंवा काकडीचा वडी किंवा अजून काही पुऱ्या वगैरे बनवल्या असाल किंवा पाहिल्या असेल तर काकडीची भाकरी कधी बनवली आहे का मला कॉमेंट करून नक्की सांगा. 2 काकड्या घेतल्या, त्याची साल काढून घेतली. सुरुवातीला साल काढल्यानंतर आपल्याला छान किसून घ्यायचं. किसून घेतले 2 काकड. त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण किसून टाकायचं आहे. त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, त्यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा ॲड करायचा आणि सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं. त्याचबरोबर कोथिंबीर असेल तरी ॲड करू शकता. आणि सर्वात शेवटी आपल्याला ज्वारीचं पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे. छान अशी आपल्याला भाकरी बनवायची आहे. त्याच्यामुळे ज्वारीचं किंवा तुमच्याकडे जे काय असेल ते पीठ ॲड करू शकता. आणि छान असे 4 गोळे करायचे. 4 गोळे तयार झालेले आहेत माझे. त्यानंतर मी तुम्हाला भाकरी थापून दाखवते. तर या पद्धतीने आपली छान अशी भाकरी बघू शकता. एक साईडला पीठ लावलं आणि वरून छान अशी आपली भाकरी थापून घेतलेली, एकदम पातळ अशी भाकरी थापून झालेली आहे आपली. तर बघू शकता सुंदर भाकरी तयार झाली. आता याच्यावरती एक पॅन गरम झालं की त्याच्यावरती आपल्याला ही भाकरी छान अशी भाजून घ्यायचे. तर छोटे छोटे होल केलेले आहेत कारण छान अशी फुगण्यासाठी आणि मस्त म्हणजे दिसण्यासाठी अशी छान आपली भाकरी तयार केलेली आहे. तर आपल्याला खालच्या साईडला पॅनला तेल लावून घ्यायचं. त्यानंतर भाकरी टाकून घ्यायची. त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी कडेने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि भाकरी एक साईडनं भाजली की दुसऱ्या साईडून भाजून घ्यायची आपल्याला. आणि छान अशी तव्यावरती भाकरी भाजून घ्यायची आपल्याला. खूप सुंदर अशी भाकरी आपली तयार होते आणि मुलांनासुद्धा खूप अशी वेगळी रेसिपी केली तर मुलंसुद्धा आवडीने खातात. तर ही बघू शकता एवढी सुंदर भाकरी तयार झालेली आहे आपली. तर दुसरीसुद्धा तुम्हाला मी भाकरी भाजून दाखवली. तर ही भाकरी आपण टोमॅटो केचपसोबत, लहान मुलांना किंवा दह्यासोबत किंवा अजून काही चटण्या असतील त्यासोबत देऊ शकतो. तर माझ्या मुलांना तर खूप आवडली ही रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद.